राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी. कर्जमाफीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात आज मराठी. पाहुयात सविस्तर बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा सुरू होती आणि आता या कर्जमाफी योजनेवर सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेळच्या कर्जमाफीला कोणतीही आर्थिक मर्यादा असणार नाही. होय, इतिहासात पहिल्यांदाच रकमेवर मर्यादा नाही. कितीही थकबाकी असेल तरी सातबारा कोरा करण्याचा सरकारचा निर्धार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखांचीच मर्यादा असल्याने हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. मात्र या नवीन निर्णयामुळे ती मर्यादा पूर्णपणे हटवण्यात आली आहे. यामुळे मोठ्या कर्जात अडकलेले अनेक शेतकरी पुन्हा कर्जपात्र होतील, आर्थिक चक्र गतिमान होईल आणि बँकांवरील विश्वास पुन्हा वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या राज्यात जवळपास 24,73,000 शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर एकूण 35,477 कोटी रुपयांचे कर्ज प्रलंबित असून यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या व्यापक कर्जमाफी योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अभ्यास समिती नेमली आहे. प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या प्रमुख बैठकीत अंतिम मान्यता दिली जाईल. सरकारने 30 जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी प्रत्यक्षात राबवण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणूनच शेतकरी वर्गात सध्या प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही स्पष्ट केलं आहे की कर्जमाफी मर्यादा रहित करणे ही शेतकऱ्यांची मागणी होती आणि सरकार ती पूर्ण करणार आहे. जिल्हानिहाय कर्ज माहिती मागवून संपूर्ण कर्जमाफीचा आराखडा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या निर्णयामुळे जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून शेती क्षेत्रात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.